सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, परंतु स्वतःच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबाचे आणि नातेवाईकांचे प्रेम आणि सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्या पार्टनरसोबत तुमचे चांगले संबंध राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज कामामध्ये फार व्यस्त राहावं लागेल. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. विचारपूर्वक आणि उत्साहानं तुम्ही तुमचं काम करा, अन्यथा लोक तुम्हाला चुकीचं समजतील. तुम्ही कुठलेही काम वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. खर्च आणि कमाईचा ताळमेळ घालण्यासाठी तुम्ही बजेट तयार करा. आज तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काही अडचणी घेऊन येऊ शकतो, त्यामुळे थोडं सावध राहा. आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा, खास करून जवळच्या लोकांपासून. आणि तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. वेळेवरती काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लोकांसोबत तुमचे चांगले संबंध ठेवा. तसेच तुमच्या पार्टनरसोबत देखील तुम्ही चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यामध्ये विशेष लक्ष द्या. व्यवसायामध्ये नवीन योजना आखा आणि तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा. जास्त पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला कामामध्ये नवीन अनुभव मिळतील. कामामध्ये योग्य निर्णय घेण्याची तुम्हाला गरज राहील. स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. मित्र आणि कुटुंबातील सहकाऱ्यांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. आरोग्यावरती तुमचं लक्ष असू द्या. स्वतःला तुम्ही तंदुरुस्त ठेवा. तुम्हाला आज पैशांची समस्या येणार नाही. आर्थिक गोष्टींवरती तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. तुम्ही कामावरती लक्ष ठेवण्यासोबतच स्वतःसाठी देखील वेळ काढा. मानसिक शांती मिळवण्यावरती तुम्ही आज लक्ष केंद्रित करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला चांगले यश मिळेल, परंतु तुम्ही तुमच्या ऑफिसमधील स्पर्धकांपासून जरा जपून राहा. कुणावरही जास्त विश्वास विनाकारण ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती लगेचच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून तुम्ही घरातील वाद टाळू शकता. तुमच्या रागामुळे तुमचं काम बिघडू शकतं, त्यामुळे गोड बोलण्याचा सर्वांशी प्रयत्न करा. आज तुमचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला पैशांची थोडी कमतरता जाणवेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही मजबूत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ काढा, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातनं थोडासा वेळ विश्रांती मिळू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला एखादं नवीन नातं मिळू शकतं. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुमचं बोलणं पक्कं होईल. तुमच्या घरी एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. कुटुंबाकडनं तुम्हाला पाठिंबा आणि सहकार्य दोन्ही मिळेल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थी आज जास्त वेळ संशोधन कार्यामध्ये घालवतील,
त्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये चांगलीच मदत होईल. तुम्ही नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल. तुमचं ज्ञान वाढवण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा. तुम्ही इतरांना शिकवण्यामध्ये जास्त यशस्वी व्हाल. त्यामुळे तुम्हाला फार आदर आणि यश मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला पैसा आणि सुख समृद्धी मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा कठीण असू शकतो. तुम्हाला रोजच्या कामामध्ये काही अडचणी येतील. वेळेवरती काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लवकरच कामाला सुरुवात करावी लागेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. चुकीच्या आहारामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. तुम्ही आहारावरती लक्ष ठेवा आणि नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला आज तुमच्या नातेवाईकांकडून खास भेटवस्तू मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्याशी प्रेम वाढेल. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरी करणारे लोक आज कामामध्ये जास्त व्यस्त राहतील. त्यांच्या कामाचं कौतुक देखील होईल. आज काही लोकांना सरकारी नोकरीसाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. दिवसभर तुम्हाला आनंद आणि यश मिळत राहील. तुम्हाला कामामध्ये मोठं यश मिळेल. तुम्ही तुमच्या स्पर्धकांना हरवून पुढे जाल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन उत्साहानं काम करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस ठरू शकतो. तुमच्या कामाचा परिणाम तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगलं प्रदर्शन कराल. तुम्हाला तुमचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत आणि चिकाटीनं काम करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला तुमच्या प्रगतीमुळे या आव्हानांना संधीमध्ये बदलावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तयार राहा. तुम्हाला तुमचं काम हे अत्यंत काळजीपूर्वक करावं लागेल. तुमच्या समस्यांना धैर्यानं तुम्ही सामोरं जा. आज तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या मित्रांचा सल्ला आणि मदत घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगली मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमचा दिवस व्यवस्थित पार पाडण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे. कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला शांत राहावं लागेल. दिवसाची योजना तुम्ही व्यवस्थित करा आणि त्यानुसार काम करा. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला यश आणि आनंद दोन्ही मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मात्र सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या नात्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. रागावरती नियंत्रण ठेवा. कामावरती लक्ष केंद्रित करा आणि खर्चावर लक्ष ठेवा, कारण तुम्हाला भविष्यामध्ये पैशांची कमतरता जाणवू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत राहण्याची गरज आहे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्येच तुम्ही वेळ घालवा. त्यामुळे तुम्हाला आराम आणि आनंद दोन्ही मिळेल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासातनं थोडासा वेळ काढावा आणि कुटुंबासोबत वेळ घालवावा. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद येईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा
आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल असू शकतो. नशीब तुमच्या सोबत नसेल. तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला जास्त वेळ देखील लागू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची आज काळजी घ्यावी लागेल. आहारावरती लक्ष द्यावं लागेल आणि खर्चावर देखील नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबासोबत काही ताणतणाव तुमच्या निर्माण होऊ शकतो. त्यांच्याशी तुम्ही जुळवून घ्या. कामावरती लक्ष केंद्रित करा. ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची तुम्ही नियमित तपासणी करा. ध्येय गाठण्यासाठी तुमच्या शक्तीचा योग्य वापर करा. खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा. पैशांचा योग्य वापर करा. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवा. त्यांच्यासोबत तुम्ही चांगले संबंध ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त मेहनत घेण्याचा राहील. संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या आहारावर देखील लक्ष द्यावं लागेल. तुमच्या समोर येणाऱ्या समस्यांचं समाधान काढण्यासाठी तुम्ही तयार राहा. कामात तुम्ही संयम ठेवा. आज तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकायला मिळेल. स्वतःमध्ये तुम्हाला बदल घडवावा लागेल. तुमच्यातील कमतरता दूर करण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंब यांच्यासोबत जास्त वेळ घालवाल. तुमचं नातं मजबूत करण्यासाठी पार्टनरसोबत तुम्हाला वेळ घालवावा लागेल. तुमच्या प्रेमजीवनाबद्दल आज तुम्ही सकारात्मक राहाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप फायदेशीर आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल. धनलाभ होईल. कुटुंबातील सदस्यांशी काही वाद तुमचे होऊ शकतात, परंतु बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावं, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता. मनोरंजनावरती तुम्ही काही पैसे देखील खर्च करू शकता. लग्नासाठी योग्य असलेल्या लोकांना आज विवाहाचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. आज तुम्ही एखादं नवीन वाहन किंवा घरातील वस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.